पुण्यात शहरातील कोहोजगाव येथे असलेल्या प्राचीन राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील सर्वात जुन्या राम मंदिरांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त शेकडो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली। रामनवमी निमित्त 24 ते 26 मार्च दरम्यान 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत होती, तर दिवसभर भजनी मंडळांच्या भजनांनी परिसर भक्तिमय झाला होता। सायंकाळी प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाचे कार्यक्रम रंगले, तर रात्री जागर भजनाने वातावरण अधिकच भक्तिमय झालं। रामनवमीच्या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत रामजन्म कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामांचा जन्म सोहळा पार पडला। त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। उत्सवाच्या निमित्ताने वांद्रापाडा येथील हनुमान मंदिरापासून कोहोजगाव पर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली। हा उत्सव साई सेवा मंडळ, सावकार क्रीडा मंडळ आणि कोहोजगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलाय। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, नगरसेविका तेजस्विनी मिलिंद पाटील, अर्चना चरण रसाळ, दर्शना उमेश पाटील, हर्षदा पंकज पाटील तसेच नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, उमेश पाटील, सुदाम रसाळ, चरण रसाळ, सुरेंद्र पाटील, श्याम रसाळ आणि माजी नगरसेवक पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उत्सवात सहभागी झालेल्या मान्यवरांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवाहन केले। आज रामनवमीच्या निमित्ताने कोसगावात आता राम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे। तर खूप आनंदाचं वातावरण आपण इथे दिसतोय आणि भक्तिमय वातावरण आपण बघतोय। आणि आज सगळ्यांना एक ही संदेश असणार आहे माझा की आपण बघतो की श्रीरामांच्या जन्मावरच आधारित वनवास त्यांना पण म्हणजे श्रीरामाला वनवास दिलेला नाहीये। तर आपल्या सामान्यांना तर अडी अडचणी येत असतात, पण त्या श्रीरामांप्रमाणे संयमाने आणि ध्येयाने प्रत्येकाला सामोरं गेलं पाहिजे। तर आपण सुद्धा त्यांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे आणि ध्येयाने आणि संयमाने सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे। कमीत कमी 150 वर्षाची परंपरा ही आम्हाला आमच्याकडे लिखित आहे का 150 वर्ष झाले आम्ही रामनवमी कोसगाव साजरं करतो आणि तीच परंपरा आता माझ्याकडे येऊन 35 वर्ष झालेले आहेत। हा 36वा वर्ष आता पुढे सुरू झाला। हा 35 वर्ष मी एकट्याने पण केले। माझ्याकडे 1990च्या दरम्यान ही आलेली आहे रामनवमी आणि तिथून मी साजरी करतो। त्याच्या अगोदर आमचे काका, बाबा, आजोबा आणि त्यांच्या 2-4 पिढ्या म्हणजे जवळजवळ 150 वर्षाची परंपरा कोसगावला लाभलेली आहे। आणि रामनवमी उत्सव हा अंबरनाथमध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यात सर्वात मोठा हा कोसगाव येथे होतो। तर रामजन्म झालेला आहे, कमीत कमी 2 ते 3 हजार लोक रामजन्माला असतात आणि त्यानंतर 10,000 लोक भंडाऱ्याला, 10 ते 12,000 परिसर मोठा आहे आणि भंडारा येथे दिवसभर चालतो आणि संध्याकाळी रामाची पालखी असते, त्याला एक साधारणतः 8 ते 10,000 लोक असतात आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी पालखी रामाची असते।